या ठिकाणी सुंदर असा रूपाचा अभंग या ठिकाणी उदय पारकर भुवांनी घेतलेला आहे. एकदा जोरदार टाळ्या भुवांसाठी. धन्यवाद. या ठिकाणी मगाशी एक फरमाईश आली होती मराठा समाजासाठी, म्हणजे श्री मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा समाजासाठी समोर गाणे म्हणा. राजू कदम यांच्याकडे 100 रुपयाचं पारितोषिक मिळालं होतं. त्याचप्रमाणे मगाशी या ठिकाणी सुधाकर पारकर यांच्याकडून माझे पक्ववादक बंधुराज जयानंद तेली यांच्यासाठी देखील 50 रुपयाचं पारितोषिक मिळाले. मंडळाच्या वतीने स्वीकारते, आभार मानते. लाख लाख धन्यवाद. हो दिले आता नाही तो भावाच असो माझं सुखो, पण 50 रुपये ठेवते नाही, कारण त्या पैशावर नका भावकीत वाढणार होतो. सांग कधी कळणार तुला भाव माझा, सांग कधी कळणार तुला माझ्या माता भगिनी बसल्यात अजूनपर्यंत, त्यांच्यासाठी फक्त एक गाणी घेतो आणि मग गजरातली बोलतो. आई विन माया विश्वात नाही, आई विन माया विश्वात नाही, धन्यवाद. आदरणीय श्री दीपकजी परुळेकर, शाखा प्रमुख कांदळगाव यांच्याकडून बाळासाहेबांचा गजर घेण्यासाठी 100 रुपयाचे पारितोषिक मिळाले. मंडळाच्या वतीने स्वीकारते, आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद. आदरणीय श्री महेशजी लाड यांच्याकडून देखील 101 रुपयाचे पारितोषिक मिळाले. मंडळाच्या वतीने स्वीकारतो, आभार मानतो. लाख लाख धन्यवाद. ओके, धन्यवाद. कुमार मिहिर
गीतेश कोदे यांच्याकडून फरमाईश कसकस कांदा कापताना हे गाणं बोला. 100 रुपयाचं पारितोषिक मला मंडळाच्या वतीने स्वीकारते. धन्यवाद. या ठिकाणी तेली ग्रुप मालवण यांच्याकडून पखवाज वादक माझे बंधुराज जयानंद तरी याच्यासाठी 50 रुपयाचं पारितोषिक मला मंडळाच्या वतीने स्वीकारतो. आभार मानतो. लागला. धन्यवाद. उदय पारकर बुवा जे कोण भारणा बोलत होते त्यांना मी ओळखत नाही, कारण कांदळ गावात जवळजवळ मी 7 वर्षानंतर येले. कारण 7 वर्षापूर्वी दुपारच्या वेळेत कासरे बुवांचं भजन झालेलं मंदिरात, तेव्हा सुद्धा मी कोरस म्हणून त्यांच्या मंडळीत बसले. त्यामुळे मगाशी तू म्हटलंस की कोणाक तरी ते तुका काय देऊन ठेवल्या नाही का, मी कोणाचं देत, तू जसं माझं देणे करे नाही तसं मी त्यांचं देणे करे नाही. विषय क्लिअर. आता राहिलो विषय दुसरो. भजन जसे की हवा तर बोलतात. परवा दिवशी पोयपेत बारी चालू होती, बरोबर ना. गणेश आंगणे बुवा समोर असत, फक्त त्यावेळी ते रस्त्यावर अगदी माझ्या फ्रंटला बसलेले. विशाल मसूरकर बुवा या बाजूक होते माझ्या, आणि त्यावेळी विशाल मसूरकर बुवांचं एक मित्र होत होते पेडणेकर म्हणून, बरोबर ना. हा, आणि त्यावेळी मी ज्यावेळी बुवांका बोललोय असंच मनोरंजन म्हणून, त्यावेळी ते बिचारे रागा केले आणि त्यांनी म्हटल्यानी की हायते का मालवणात नेऊन चिखलात तुडव म्हणून सांगितल्याने. काय सांगितल्याने? खालसून सांगितल्याने. सांगल्याने ना, सांगितल्याने हे का मालवणात नेऊ मी, कारण ते का मुद्दाम म्हटलंय मी. मसूरकर बुवांका मुद्दाम म्हटलेलं आहे. काय मुंबईत राहतात ना ते, म्हणून त्यांना म्हटलंय गावा बिवा येवा काहीतरी शेती करा, तुमका समजात कसा खाव लागतं ना, तोच विषय होतो. मग त्यावेळी त्यांनी तो विषय सिरियस घेतल्याने आणि ते खालसून बोलले पटकन ह्याका मालवणात घेऊन जा आणि ह्याका चिखलात तोडव म्हणून, बरोबर ना गणेश बुवा. हा, हो विषय म्हणून माका सांगूचा की लोक ना खालसून हयाता बोलतात, हयाता, बरोबर ना. पण कोणाक कसा रिॲक्ट व्हायचा ह्या सर्वस्वी आपल्यावर अवलंबून. माका कोण वाईट आणि असं काही नसतं ना. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळं भजन रसिक भेटतात. बाकी हे बघ असं नाही म्हणणार की तू माका काय वाईट बोलतच नाही. मनोरंजन म्हणून. आणि तुझं आणि माझं आज काय पहिलं बरोबर सांगणं नाही ना, बरोबर. तू आणि मी काय एकमेका पहिल्यांदा टॅप लावला कसले खडी नाही. तू कांदो कापते, वाय जरा फोडणीत टाकू, त्याला गरम करीत ठेव. काळजी करू नको. आणि वाय जरा दुकानावर जाऊन भॅसन पेट घेऊन ये, थंडी पडली या मस्तपैकी भजी घेऊया. हई बाय बोकारण्या चाय काढतात, चाय आणि भजी एकदम थंडी, बरोबर ना. पण ह्यो विषय बुवा, तू आपण जेव्हा आपली दोघांची बारी असता त्यावेळी तू काही कमी खडी हो म्हणतो. तू कधी कधी माका पेटावतोस, मी तू का पेटावतो, आपला चालू असता ना. पण त्यांच्याकडे भारणा कोणतरी बोलतात म्हणून त्यांच्यावर लक्ष देऊन आपण नाही, मग अजिबात नाही. तलवा एक लक्षात ठेव, शिवाजी महाराजांचे मावळे असो आपण, भले अंगार मास नको असू दे, अंगार मास नको असू देत, पण भर रणांगणात उतरल्यानंतर कधी तलवार म्यान करून पाठी नाही पडायचा. माझा शब्द लक्षात ठेवा. आणि ह्या मी तुका प्रतिस्पर्धी असून सांगते, हे तू आधी विचार कर. मित्र आपण ठीक असो तर आपल्याक माहिती आपली मैत्री किती आहे, बरोबर ना. पण तुका सांगतोय ह्या शिवाजी महाराजांनी आपल्याला काय दिल्यानंतर ह्या सांगितल्याने की परिस्थिती कशी असू देत, काळोखाची अमावस्या ही आपल्याकडे वाईटाची म्हटली जातात, अमावस्या वाईट म्हटली जातात, बरोबर ना. पण त्या काळोख्या रात्री अमावस्येच्या रात्रीचा फायदा घेऊन सुद्धा गनिमी कामू कसं करायचं ह्या शिवाजी महाराजांनी आपल्याला शिकवलंय. काय लक्षात ठेव. बाकी माझा काय माहिती, तू माका नाही बोलायचं नको बोला. तू नाही बोललंस, मी 2-4 अध्यात मी सांगते, मी जातोय घरा कथा जाऊ चला. नाही ना, ज्यांनी कार्यक्रमासाठी बोलवल्याने त्यांचा विषय काय, ते म्हणतात बास बारी करा. भले बघ मी आज तुका बारकू दिसते, भले तुम्हाला बॉयलर कोंबड्यावर पेच धरू, खचखच कांद्यासारखं इसकर धरू, पण बारी तर करू होईना, बरोबर. तुका काय माझा राग येतो का? रागवायचं नाही, अजिबात रागा नाही. तू अजिबात रागा घेऊ नको, कारण मी काय तुका वाईट बोलले नाही. आता तू बोलतोस तेवढा, जर मी नाही बोलले तर मग शेवटी म्हणणार काय अरे ह्याना नुसते फक्त आला पडल्या, काय तो डबी कसली हाणलेल्या त्याच्यावर काय ती काय पाना बिना लोकांका काय दिल्या नाही, आपणच काय 4 पाना खाऊन चुकलो आणि घरात गेलो. ह्याच्या पलीकडे काय म्हणते रे, असं काय नाही. बोला भयात बुवा. पण तू उगाच रागावलंस आणि सगळं वाद
वातावरण मग सिरियस करून टाकलं जा. आता माका वाटाक लागलं मीच आजारी पडते की काय. दिस इज व्हेरी बॅड अँड आय डोंट लाईक दिस. समजला? ॲज आय एम टीचर आय एम टेलिंग यू, यू डोंट टेक सिरियस एनिथिंग. ओके, बी कॉन्फिडन्स अँड लाव टकली. असं विचारतो, असं बोलतो, असं असतं बघ ना. खसखस कांदा कापताना बोट सुरीत न वाचवली. हाताला धक्का लागली तरी मी कढई तापवली. खसखस कांदा कापताना बोट सुरीत न वाचवली. हाताला धक्का लागला तरी मी कढई तापवली. तुझ्यासाठी स्पेशल किती बाईनी सोसल, तुझ्यासाठी स्पेशल किती बाईनी सोसल. थोडं तरी सांगायचं पाहुणा लोड शेडिंगचा वारा बिनवता तरी मी गेली भिजली. ऐकलं ना गाणं? ती लोड शेडिंग झालेलं असून थांबली नाही, तिला जोर केल्यावर तू का वाईच खाल्ला काय बोलले, तू रागा गेलास. असं करायचं नाही, जाऊ देत ना, लक्षच द्यायचं नाही. तुला माहिती आहे ना, आज बघतोस ना तू युट्यूबवर, हा लोक काहीतरी बोलले की मग आपण बुवा एखादं काहीतरी खाल्ला बोलता आणि मग धागावता. बरोबर ना? असे कितीतरी किस्से आपण बघतो हे असं. पण असू दे, जाऊ दे. त्याच्याकडे फक्त एक गोष्ट लक्षात ठेव. तुका आता मी मागाशी तुम्हाला काय सांगलंस, आज नाही तो फिर कभी. पुढच्या बारी एक तुका बघतोय, माका बघतो तू. तुझ्यात तेवढी हिंमत हा. आता बघ ना माका काय तो एक चष्मा दे रे. माका बघतो तू पुढच्या बारी. अरे खुड्या, धमकी देतस ती देतस. अरे नाद करा आमचा, पण कुठं माका धमकी देतो तू. टाकीन तुला असं म्हणायचं असतात, काय करूच असतं. आजपर्यंत काय केलं म्हण असं 50 वेळा म्हटलं असं माका बारी. असं नाही, माणूसच हुशारतो सांगता हो. सुरुवातीपासून हुशार होतो. शाळेत असताना दिसता तसं नाही. तिसरी तीनदा नापास झालो. उगा सांगता लग्न झालं, पोट मोठं झालं. पोट मोठं काय, पोट मोठा नाही वयात नुसतो. आता जुनाट झालो होतो. आता त्याचा काही उपयोग नाही. पण गोष्ट घेण्यासारखी त्याची. तिसरी तीनदा नापास. तिसऱ्या वेळी जेव्हा नापास झालो, घराकडे येत होतो. घराकडे धावत येता येता एक आजोबा वडाच्या त्या पारावरच बसलेले. आजोबा पारावर बसलेले तर आजोबा काय कधी येणारा जाणारा सगळ्या जो येईल त्या धरीत, जो येईल त्या धरी मार्कली हातात घेऊन, जो येईल त्या धरी. काय रे बाबू, तू कोणाचो रे, तू कोणाचो म्हणून विचारी. तो सांगायचो मी पक्क्याचो, मी पक्क्याचो. बरा केलं बाबा, कितीच गेलं. सांगायचो आजोबानं 4थीत गेलंय. वा शाबास, ह्या घे चॉकलेट, जा चोपीत जा. म्हणून आजोबा सांगत होते होईल पासून तिसरी तीनदा नापास झालेलो. हैसून बघितल्याने आजोबांनी धरल्याने काय रे कोणाचो, तर ह्यो म्हणता लकलकाट. लकलकाट म्हणाले आजोबा भियाली. अरे म्हणतात लकलकाट म्हणजे काय, नक्की कोणाचं तू. पारकरांचो. पारकरांचं म्हटलं बरोबर. हा आजोबा समजले, आबा ह्यो भविष्यात पुढे जाऊन बुवा होणारा ह्याच्या तोंडात लागताना. तर त्यावेळी आजोबा म्हणतात अरे काय झाला.
काय झाला? पास झालं की नापास झालंय? हा त्या गुरुजींका काय समजता? तिसरीत आता नका तिसऱ्यांदा नापास केलेली या काय समजत नाही त्यांना धोंडे पण येत नाही. गणिताच्या पेपरात बघा जावा माझ्या नुसती अंडी घालून ठेवल्यानी म्हणून सांगितलं. आणि आजोबा म्हणतात अरे खुड्या तिसरीत तू तिसऱ्यांदा नापास झाला तुका काय लाज शरम काय नाही रे? हे काय नाही रे? तिसरीत तीनदा नापास झालं. अरे तुझ्या बरोबरचे पोर पास होऊन खैच्या खै जाऊन पोचले आणि अजून तू हयच एवढा म्हटल्यावर ह्यो आजोबांका सांगता आजोबानो तुमच्या बरोबरचे म्हातारे शितारे खैच्या खै जाऊन पोचले आणि अजून तुम्ही हयच पोचवलं त्यांका. तुझ्या नादाक साधारण लागण्यासारखं असं वाटतं तुका? बोला खुयस म्हणून बोलते. माझं तुझ्यावर काय भांडण नाही. माका काय शिंगा नाही तू कटकली लाव. धन्यवाद मंडळी. या ठिकाणी मगाशी एक फरमाईश आली होती. एक म्हणजे बाळासाहेब ठाकरेंवर गजल म्हणा आणि दुसरं म्हणजे जरांगे पाटील यांच्यावर एक गाणं म्हणा. नक्कीच म्हणतो. पहिल्यांदा सूर्यनारायण जर का उगवले नसते तर आकाशाचा रंगच समजला नसता. सूर्यनारायण जर का उगवले नसते तर आकाशाचा रंगच समजला नसता. एक नंबर दिवा माझ्यावर प्रेम बघितले तिकडे डीजे लाईट चालू केलाय. सूर्यनारायण जर का उगवले नसते तर आकाशाचा रंगच समजला नसता. छत्रपती शिवाजी महाराज जर का जन्मले नसते तर हिंदू धर्म टिकला नसता. आणि जर का बाळासाहेब ठाकरे जन्मले नसते ना तर मराठी माणूस आणि भगवा धर्म टिकला नसता. बरोबर ना? मराठी माणूस मुंबईत टिकला नसता. आणि म्हणून सांगायचं झालं तर बाळासाहेब बघा ना देवाची रचनाच अशी आहे ना की प्रत्येक जण फक्त एकच. उदय पारकर बुवा एकच पुन्हा नाही. मान्य नाही तुला विषय पिळ दे फक्त काढशील कुठून तर उद्या पुढे येत. हा तकडे जास्त नाही आपण विषय घातला मागवत. हा आता आम्ही काय जरा कमी केली. शाळेत असलं चालत नाही रे. ओके. म्हणून देवाने प्रत्येकाक एका ठराविक लिमिट पर्यंत ठेवलेला. बरोबर ना? म्हणून बाळासाहेब ठाकरे छत्रपती शिवाजी महाराज एकच. बरोबर ना? छत्रपती शिवाजी महाराज एकच. गंधर्वानंतर गाणं नाही. या कलियुगातली सत्य वास्तविक परिस्थिती बघा. गंधर्वानंतर गाणं नाही. माशानंतर पोहणं नाही. गरुडानंतर भरारी नाही. ज्ञानेश्वरीनंतर ग्रंथ नाही. शिवरायांनंतर छत्रपती नाही. आणि बाळासाहेबांनंतर हिंदू हृदय सम्राट पुन्हा होणार नाही. हिंदू हृदय सम्राट पुन्हा होणार नाही. हिंदू हृदय सम्राट पुन्हा होणार नाही. बघा बाळासाहेब. धन्यवाद. शिवव्याख्याते आदरणीय श्री ओंकारेरम यांच्याकडून 51 रुपयाचे पारितोषिक मंडळाच्या वतीने स्वीकारतोय. आभार मानतो. लाख लाख धन्यवाद. कुठल्या पक्षाचा विषय नाही. कारण बाळासाहेब म्हणजे प्रत्येकाच्या हृदयात पूजला जाणारा दैवता. शिवसेनेचा भगवा फडकतो शिवसेनेचा भगवा फडकतो महाराष्ट्रात डौलान रे. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब.
आहे ना शॉर्टकट, वेळ कमी आणि त्यातल्या त्यात तुझीच वाट बघत होते मगापासून. धन्यवाद. शिवसेना विभाग प्रमुख पिंट्या, धन्यवाद. शिवसेना विभाग प्रमुख आदरणीय श्री पिंट्या गावकर साहेब यांच्याकडून 200 रुपयाची पारितोषिक माझ्या मंडळाच्या वतीने स्वीकारते. आभार मानतो. लाख लाख धन्यवाद. जस्ट आत्ताच 2 ओळी लिहिले मराठा समाजाने मनोज जरांगे पाटील म्हटल्याने म्हणून फक्त सादर करतोय फरमाईश आली म्हणून. वाघाच्या जातीची पोलादी छातीची जगात वैभवशाली, माझ्या राजाची जयंती आली, शिवरायाची जयंती आली. जरांगे पाटील वादळ उठलं मराठा समाजात, जरांगे पाटील वादळ उठलं मराठा समाजात, वादळ उठलं मनोज जरांगे पाटील, वादळ उठलं जरांगे पाटील, वादळ उठलं जरांगे पाटील नावाज, जरांगे पाटील वादळ उठलं मराठा समाजात, जरांगे पाटील वादळ उठलं मराठा समाजात, वादळ उठलं जरांगे पाटील नावाज, वादळ उठलं जरांगे पाटील नावाज, वादळ उठलं जरांगे पाटील नावाज, वादळ उठलं जरांगे पाटील नावाज. बस 2 ओळी आताच लिहिल्यात. धन्यवाद. गजराकडे वळूया. उगाच रागवलंस, मला खूप लागलं माझ्या जीवाला. असं नको करूस ना बाबा. तुमच्या पाया पडते सगळ्यांच्या, नाही खरोखर सगळ्यांच्या पाया पडते. घालणाना कोणीच काय बोला नको रे. मी काय तुमका देऊन ठेवलेलं नाही तरी एवढे तुम्ही कसे काय माझ्यावर खुश काय नाही. असा काय नाही असा तसा तुका शपथ सांगते, विषय सांगते. परवाच्या बारीक काहीतरी बारी झाली पोयपेत ना आदर्श रिक्षा संघटना माका फार फार तर एक जवळजवळ 1,500-2,000 रुपये बक्षीस झाला असं एवढाच, बरोबर ना. कोदी भाऊ होते त्या बारीक 2,000 रुपयांनी. माका वाटतं बारी संपपर्यंत शेवटपर्यंत ना मसूरकर बुवांका जवळजवळ 10-12 रुपये बक्षीस झाला त्यांना सगळा. मोजलं ना बाबा तुका माणूसच लागत आयुष्यात. पण खरोखर ना एवढं झालं ना आता त्याच्यावर काही विषय नाही. जे जे फॅन असतील जे चाहते असतील ते देऊ देत की, म्हणून आपण रागावून जायचं आणि बोलल्यावर वाईट पण वाटतं नाही. धन्यवाद. या ठिकाणी सुरुवात करतो. बस तुका एक फक्त प्रामाणिकपणे सांगतोय, मगाशी तू जा काय बोललंस ना त्यांना फक्त माझ्या काळजात घरे पडले आता परत गेला ना आता करता माका धमकी देशी टाकेल तुझा हा नाकोटा फोडून. उगाच लपलकाट कर तू करू कच लक्षात ठेव. माणसाच्या जन्म केलं पाठी काय राहतला नाही, पाठी काय नाही राहतला, फक्त पाठीवर नाव राहतला. आणि त्या नाव चांगलं राहण्यासाठी हे जगा गोया बरोबर ना. आणि म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या मंडळी, समुद्राने एकदा धऱ्याला हिलवून विचारलं, समुद्राने धऱ्याला हिलवून विचारलं, अरे धऱ्या असा धरा बनून किती दिवस राहणार, तुला समुद्र बनायचं नाहीये का. असं ज्यावेळी समुद्राने विचारलं ना धऱ्या तुला किती दिवस झरा बनून राहणार, तुला समुद्र बनायचं नाहीये का, त्यावेळी झऱ्यानं समुद्राला हसून उत्तर दिलं की अरे बाबा मोठा होऊन खारट बनण्यापेक्षा, मोठा होऊन खारट बनण्यापेक्षा लहान बनून गोड राहिलेलं कधीही चांगलं, कारण तिथे भला मोठा हत्ती सुद्धा मान झुकवून पाणी पितो. बरोबर ना. मान झुकवून लीनता नम्रपणा आपण बुवा घेऊ कयो. हेच माझा विषय, बाकी माझा काय म्हणणं नाही. तू काय माझं वाईट केलंच नाही. आणि मायबाप भजन रसिकांच्या आभार मी तेव्हाच मानले सुरुवातीकच माझ्या सगळ्या. आणि हा तर युट्यूब अक्षय खवले युट्यूब चॅनल युट्यूब चालू आहे, जरा एकदा पाठी फक्त जाऊन बघ आभारात त्यांचे आभार प्रदर्शन त्यांचा सुद्धा केलंय की नाही. उगाच फक्त लोकांना अशी पांडा तुमच्या आभार नाही
लाज नाही वाटत रे तुका फटा बोलत पेटीवर बसल शरम सांडू अरे बो काय झालं राम नाम घ्या हो राम नाम घ्या राम नाम घ्या हो राम नाम घ्या काळविना घेऊनी हाती विठूचा गजर करा रात्रंदिनी तुम्ही सांगा रामकृष्ण बोला हो काळविना घेऊनी हाती विठूचा गजर करा रात्रंदिनी तुम्ही सांगा रामकृष्ण बोला राम नाम घ्या हो राम नाम काय वर्णू महिमा नामाचा काय वर्णू महिमा नामाचा नाश झाला अतिरेकाचा रामकृष्ण हरिमुखाने बोलत पापी तरला राम नाम उच्चारिता वाल्याचा वाल्मिकी झाला हो रामकृष्ण हरी हो बघा किती जरी आम्ही एकमेकावर तुटान पडला ना जास्त वेगळं बोलूची सांगूची गरज नाही. आज आमच्या राजन पदेवाने आमच्या राधाकृष्ण मंदिरात फंडात तुम्ही सप्ताह डबल बार 2 डबल बारी केला. एक प्रकाश पारकर बुवांसोबत तुझ्या गुरु माऊलींसोबत, दुसरी बारी भास्कर कणकवली हळवलचे बरोबर ना भास्कर गावडे. 2 डबल बारी त्यांनी आमच्या गावात आमच्या राधाकृष्ण मंदिरात केलेल्या बरोबर ना. पण विषय हा आज त्यांनी सुद्धा बुवा जेवढी ही जी मजल गाठल्याने ना मजल मारल्याने आणि आज प्रकाश पारकर बुवा म्हटल्यानंतर भजन सम्राट भजन रत्न आज त्यांना संबोधला जाता बरोबर ना. त्यांच्यासारख्या बुवांबरोबर सुद्धा अगदी धडक देऊन जबरदस्त बारीचे सामने बुवांनी रंगवल्याने एकदा जोरदार टाळ्या आदरणीय राजनपती बुवांसाठी. पण बुवा तेव्हा सुद्धा भजन रसिक असाच असता बरोबर ना. कोणते म्हणतो ए चल पेटा, दुसरं सांगतो ए चल मुळा खात घाल, तिसरं सांगतो ए काय झालं रे डांबार पास, एक सांगतो रे पारकर बुवा मळा बिली रे. आपण ढग काय फिरतात ते बघायचं नाही, आपल्या काय करूचं ताप गुण कॉन्सन्ट्रेट करायचं आणि बारीक करायचं बरोबर ना. आता बघ ना, आता तू फक्त वाय जरासं उदास झालं चल मी माका बॅटिंग करून देत नाही, मी टाकतो का तुका बॉलिंग चल मी चाललंय खरा चल. ह्याच केलंस तू आता ह्याच केलंस तू काय चल माका बॅटिंग करून देत नाही काय नाही हो माका घोटी मारून देत नाही काय नाही, मी खेळते का तुमच्या बरोबर, मी चाललंय माझी घोटी घेऊन करा. त्याचा परिणाम बघ ना. आता सगळे हळूहळू तू रागा केलंस आणि सगळे हळूहळू आपापलं घर गाठलंय बरोबर ना. नाही असं नाही रे नाही 100% बोलतो, पण माझं असं नाही म्हणणं आपण मंडळीकडे लक्ष द्यायचो नाही बरोबर ना. म्हणून एक लक्षात घे जाऊ देत रे हा बघ हे ते काय माझे बांधलेले नाही तुझे बांधलेले नाही समजला. 100% त्यांचा विषय असा हो की 100 तू बाबा हळूहळू सावकाश जा. त्या कपाटी जरा एक व्हाले त्यांच्याकडे परता दादा धन्यवाद. फक्त काय करा असा नका रे बोलू, कारण कसं असता एक आता त्याची बाजू घेऊन बोलते असं विषय नाही. काहीतरी आम्ही सुद्धा त्या झोन मध्ये असते, आमका सुद्धा कोणतरी खालून बोलतात की मायबाप भजन असेल. पण एक विषय असताना मंडळी की खाली उभा राहून हे आता बोलता येतात हो देवा बरोबर सांगते ना. खाली प्रेक्षकात राहून नाही पेटव आणि म्हणणार शी मेलो काहीच बोललो नाही तू असलो काय तू. नाहीतर हवं तर अपशब्द खालसून सांगतात म्हणतात भजन बंद कर हे चल भरपूर गाणी म्हटलं चल बंद कर म्हणून सांगतात. पण तीच वेळ असा बोलूच्या अगोदर ना
सगळ्यांनी फक्त एक विचार करा की माका जर खुर्चीवर मी जर खुर्चीवर बसले आणि माका जर खालून असा कोण बोललो तर मी काय करू, बरोबर ना. ह्याचा जर विचारात प्रत्येक मायबाप भजन रसिकांनी केलं ना तर आज घडलेलो असो किस्सो परत कधी घडणार नाही. म्हणून 100% बोला, मनोरंजन म्हणून बोला, एवढा 100% बरोबर. पण एखाद्या बुवाक लागत किंवा बुवाची इमेज किंवा बुवाच्या काहीतरी मनात धक्को लागत इथपर्यंत खोल जाऊन कधीच ना कोणी मायबाप भजन रसिकांनी कमेंट करू नका, अशी युट्यूबच्या माध्यमातून या ठिकाणी सगळ्यांना मी सांगणं करतोय. कारण सोपं नसतं हो. ह्याच्यासाठी ना वर्षानुवर्ष जाऊची लागतं. आणि असे पावसाळे ढकलल्यानंतर आज हेमंतेली आणि उदय पारकर बुवा सगळ्यांना बघूसाठी बरोबर वाटतं. पण ह्याच्या मागचे जे कष्ट असतात ना ते खरे कष्ट आमच्या आई वडिलांचे, बरोबर ना, आमच्या गुरुमाऊलींचे कष्ट. त्यांनी आज आमका शिकवल्याने आज बघा ना प्रकाश पारकर बुवा नामवंत भजनी बुवा आज सगळ्यांच्या गळ्यातला ताईता कदम बुवांच्या लाईनचे सर्वश्रेष्ठ बुवा म्हणून आज मानाचो तुरो किंवा मानाचो फेटो कोणाच्या डोक्यावर असं सांगा, प्रकाश पारकर बुवांचा. आणि त्यांचं शिष्य किंवा त्यांचं पुतण्या त्यांच्या हाताखाली वाढलो. आज त्याची बतावणी उदय पारकर बुवा म्हटल्यानंतर बतावणी वाखाणण्याजोग्या 100%. असा तर मी मान्य करते, असा तर असा बतावणी वाखाणण्याजोग्या. पण त्याच्यासाठी सुद्धा घरात सगळ्यांच्याच घरात चांगल्या गोष्टी चालतात ना. पण प्रत्येक जण घरात संस्कार किती चांगले केला तरी बाहेर जाऊन पिणारो पितलोच ना, बरोबर आहे. पण आज गुरुजींनी आज पारकर बुवांनी जर सांभाळल्याने ना त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून बुवांसारखीच बतावणीची धमक घेऊन कदम बुवांचं नाव अजरामर ठेवूसाठी झटणारो एक बुवा आणि तो म्हणजे उदय पारकर बुवा. जर चांगला तर चांगला असो काही विषय नाही. पण त्याच्यासाठी मायबाप भजन रसिकांनी एक विनंती करेन. आता बघा ना त्याचं त्या एवढ्याशा विषयाचा परिणाम आता किती झाला ना खोलवर, बरोबर ना. त्याच्यामुळे आता माका सुद्धा वाटतं अरे एका बोलताना बोलायचं तर काय बोलायचं हे विषय असतात. त्याच्यामुळे आपलं एक शब्द म्हणून म्हणजे एकदा काय झाला शस्त्रास्त्रांची मीटिंग लागली. आपल्याकडे सुद्धा मीटिंग होत नाही अशी नाही. आपल्याकडे मीटिंग कधी गणपती का श्रावणात मीटिंग लागतली. पकवाज कोणाचा भरूचा पेटीचा काय झाला बेसूर झाली का ह्या कोण बघणार नाही. विषय काय असतो श्रावणात हे यंदा आरती बंद कोणाची करायची अशी सुरुवात होता मीटिंगची. आणि जो आरती बंद करूया म्हणून सांगता तोच त्याच्याकडे म्हाळात जाऊन पहिल्या पंक्तीत घेऊन बसतो, बरोबर ना. ह्यो विषय आहे मंडळी. आणि म्हणून शस्त्रास्त्रांची मीटिंग लागली. अध्यक्ष श्यामसुंदर मुळे यांच्याकडून जरांगे पाटलांचं ते गाणं पुन्हा एकदा घेण्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक मिळालंय. मंडळाच्या वतीने आभार मानतो. लाख लाख धन्यवाद. घेतो नक्कीच. पण विषय असतो ना मंडळी शस्त्रास्त्रांची मीटिंग बसली आणि त्या मीटिंग मध्ये कोण कोण होते सुईपासून सगळी हत्यारं अगदी तलवारी पर्यंत भाल्यापर्यंत दांडपट्ट्यापर्यंत सुई बसली, चाकू बसलो, तलवार बसली, कोयतो बसलो, सगळी शस्त्रास्त्र अशी मीटिंगला बसली. आणि सगळ्यांचा एकच विषय काय सगळ्यात खोलवर वार कोण करता सगळ्यात खोलवर घाव कोण करता ही मीटिंग लागली. मीटिंगचा विषय सगळी शस्त्रास्त्र भांडूक लागली. सुई म्हणता बारकी दिसली म्हणून नका कमी समजा नको आतड्यापर्यंत फाटीत जाईल. सुरी म्हणता माझो घाव झालेलो रकात थांबवता नाही. कोयतो सांगता अरे कसले कसले तोडून टाकले मी. तलवार सांगता अरे किती असे किती जणांचे कलम करून टाकले. सगळी शस्त्रास्त्र भांडूक लागली. आणि त्यावेळी त्यांच्या त्या शब्दांच्या मागच्या रांगेत ना त्या शब्दांच्या मागच्या रांगेत शस्त्रास्त्रांच्या मागच्या रांगेत शब्द बसले होते, शब्द मागच्या पंक्तीत. आणि ह्यांचा या भांडण ऐकून शब्द मनातल्या मनात हसले आणि म्हणतात खरो घाव आणि खरो वार मनावर कोण करता ज्याची जखम आयुष्यात भरली जाऊ शकत नाही ते या खुळ्या शस्त्रास्त्रांच्या आयुष्यात कधी समाजलीच नाही, बरोबर ना. खरे घाव जर माणसाच्या मनावर कोण घालीत असत ना तर ते शब्द माणसाच्या मनावर घाव घालत आणि ते घाव कधी आयुष्यात भरून निघत नाही, बरोबर ना. म्हणून असं काय नाही वाईट वाटून घेऊ नको. तुझी बारी तू तुझ्या पद्धतीने कर. आता बघ तू असा तुझं मूड ऑफ झालं. आता मी विचार करते काय बाबा तू काय वेगळा सांगायचा नाही रे असं असतं. ह्या तू नाही म्हटलंस ना तरी सोगो कसो चालता समान चालता, बरोबर ना. ज्यावेळी एक बैल वाईट जरा नाही माझ्या नाही वाईट जरा ढुकांटेत तो चिकला काय दुसरं काय करू शकत नाही असं. धन्यवाद. त्यांनी जरांगे पाटलांचं गाणे फक्त परत घ्यायला सांगितले.
घेते, धन्यवाद. जरांगे पाटील वादळ उठलं मराठा समाजात, जरांगे पाटील वादळ उठलं मराठा समाजात, वादळ उठलं म्हणून जरांगे पाटील वादळ उठलं म्हणून जरांगे पाटील वादळ उठलं म्हणून जरांगे पाटील, जरांगे पाटील वादळ उठलं मराठा समाजात, जरांगे पाटील वादळ राम नाम आयुष्यात आपल्या शेवटी येतं आणि म्हणून म्हणते बघा, नाश झाला अतिरेकाचा उन्मत्त कौरवांचा, नाश झाला कौरवांचा, नाश झाला अतिरेकाचा कौरवांचा. रामकृष्ण हरिमुखाने बोलत पापी करला, राम नाम उच्चारिता वाल्याचा वाली झाला हो, रामकृष्ण हरिमुखाने बोलत पापी करला, राम नाम उच्चारिता वाल्याचा वाली झाला. राम नाम जाओ हो, राम नाम जाओ, राम नाम जाओ हो, राम नाम जाओ. पैसा संपत्ती नाही कामाची, कम दौलत हरिनामाची, नाही कामाची, दौलत हरिनामाची, पैसा संपत्ती नाही कामाची, दौलत हरिनामाची. कुणी नाही कुणाचे अंती, कर्म हेच सोबती, नाही कुणाचे अंती, कर्म हेच सोबती, कुणी नाही कुणाचे अंती, कर्म हेच सोबती. सत्मार्गाने सद्गुरु भजनी सेवा सत्संग करा, समाज सेवा करता समजी नाम प्रभूचे स्मरा हो. बघा, पैसा संपत्ती नाही कामाची, कमवा दौलत हरिनामाची, कुणी नाही कुणाची अंती आणि कर्म हेच सोबती. बरोबर ना? प्रत्येकाचा सोबत काय येणार असत तर कर्म सोबत येणारा. आणि म्हणून मगाशी सांगितलं ते गाणं, हरिनामाच्या बँकेत खाते उघडले, राम नाम धन करा जमा, हरिनामाच्या बँकेत खाते उघडले, राम नाम धन करा जमा, हरिनामाची जमा शेवटी येईल तुमच्या कामा, हरिनामाची जमा शेवटी येईल तुमच्या कामा. हो बघा, पैसा संपत्ती बरोबर काय येणार नाही. हा बघ, बाजूक ठेव ना, तुका काय माझ्याकडे काय मोबाईल नाही, हा घे नाही बाय जरा थांब. तू भजन करताना मोबाईल घेतले, मी हात लावले मोबाईला, चावटपणा करू नका. आय डोंट लाईक दिस. तुका मगाशी सांगले मोबाईल हातात नाही घ्यायचो. शपथ ना, तू आज बारीचं सगळं वातावरणच बदलून टाकलं. एका तुझ्याकडे पत्ते तुझे भारीच आहेत, काय ते तुझे पत्तेच भारी. म्हणजे तू ज्या डावात बसशील ना, तो डावच तुझो आईच्या. तू बोललेच बघ, पण माका फक्त एकच गोष्ट सांगा, हिरो हिडे बघ, मी काय तुका वाईट बोलले नाही बोलणार. आपल्याला बोलतच ना वाईट बोलून बारी करण्यापेक्षा मायबाप भजन रसिकांचा आपण काहीतरी चांगला देणं लागतो ना, बरोबर ना. परंतु आई बाबांचं सांगलंस हा कोणी लक्षात घेऊन नाही, आई वडिलांचं सांगलंस ना, तू चांगला काय बोललंस ता नाही. पण म्हणून ह्यो विषय की बाबा लक्ष कोणाकडे देऊ नको, फक्त देव देवस किती माझ्याशी सांगलंस ना, त्या बाकी भारी सांगलंस. देव देवस किचा बंधू बाबा, तू जातं काय रे लिंबा घेऊन कोणाकडे, लिंबा घेऊन जातं काय असं एक झालं ना, असं एक होतं बघणार ना. एक दिवस एक गेलो त्याच्याकडे, तिरायताकडे गेलो. तिरायताकडे गेलो, ह्याला काय करू त्याला आंग हलवल्या, म्हणता भागता नाही, पुढे काही सगळं सरळ दिसत नाही. हा लवकर बघूचा लागतला तुका म्हणून सांगितलं. बरोबर त्यांना सांगल्या, ठीक हा, काय करू
काय करू म्हणून विचारलं तो सांगता पुढच्या वेळेला जेव्हा येशील माझ्याकडे पुढच्या गुरुवारात ये तेव्हा तुझ्या तुळशीतली चिमूटभर माती घेऊन ये. चिमूटभर माती घेऊन ये म्हणून सांगितलं. तो जो जाणार होतो तो गुरुवारी गेलो धावत पण जाताना आपल्या तुळशीतली माती नेऊ विसरलो. तुळशीतली माती नेऊ विसरल्या बरोबर ह्याला काय करूचा गेलो ऐकणते नाही आहे तुका पुढच्या बारीक सांगू का होते मगाशी तंबाखू तू सांगले तो सुद्धा नवीन नाही आहे बघ तो सुद्धा तुका सांगू का होतो. स्टॉक करून ठेव. माझ्याकडून कसं मी गुरुजी असल्यामुळे सगळ्यांना देत सुटतो. माझी दानतच आहे रे मोठी नाही आहे हे काय केलं त्यांना जे गुरुवारी जाताना गेलो पण घराकडनं माती नेऊ विसरलो आणि आता म्हणून अरे आता ह्याच्याकडे इलय करू उदय पारकर गोवाने सांगितल्यासारखं इलय करू पण माती आणून विसरले आता काय करू हे का फोन लावल्याने त्याला पटकन हे उदय बुवा हो इलय मी जागेवर तुम्ही सांगितलेलं असतं कुडाळा खालच्या वाटे गेले बरोबर इलय पण माती आणून विसरले काय करू ह्याला सांगेल तू खुळावल्या काय परत आकडे येत कासारड्या कुडाळात ना अजिबात येऊ नको तू काय कर त्याच्यात तुळशीतली चिमुडीवर माती उचल आणि जा खुश घरात म्हणून यांना अक्कल दिल्याने का त्यांना माती उचलल्या आणि त्याच्यात तुळशीतली आणि याच्या घरात गेलो आणि यो विचारता अंग घाल्या म्हणारो भक्ता हाणलंस काय सांगितलेली वस्तू हाणलंस का यो म्हणता होय हाणलं खया दे माझ्या हातात त्यांना अगदी मोठी काहीतरी सोन्याची वस्तू नेल्या की हातावर ठेवून आणि पटकन ही बघ भक्ता काय खरा दिसत नाही तुझी पोरगी तुका हातात नाही गावणार पुढच्या दिवाळीपर्यंत पाखरू उडान जाणार हा आणि तुझी बायको सुद्धा तुझ्या बरोबर नाही ती सुद्धा बाहेर तिचा काहीतरी चालू तुझ्या लय मातीवर ना काही खरा दिसत नाही त्याबरोबर तो उडिया मारीत हसत बोंब मारला गर्भ फिराय तो म्हणता ये मी काही चेष्टा करीत नाही खरा आता सांगलंय ही माती बघून सांगलंय त्यांना सांगितलं ना अरे खुड्या ही माती तुझ्या तुळशीतली यो विषय ना बरोबर ना म्हणून असा काय नाही माका बारीक करूसाठी तुकाच बोला गोया आणि तुझ्यावरच घसरा गोया असं काय विषय नाही फक्त असं असतं तू जर अजून बोललं असतंस तर अजून जरा बारीक मजा येईल असते एवढंच म्हणतो राग नाही ना तुला जरा हात दे चाकरमान्यात हात लावला तर बरा केली मंडळी म्हणून माणसाच्या जन्मात येऊन काय करू असत एक काम करायचं ना माणसाच्या जन्मात येऊन काही करूच असत एकच काम करायचा सद्मार्गाने सद्गुरु भजुनी सेवा सत्संग करा सत्मार्गाने सद्गुरु भजुनी सेवा सत्संग करा आणि समाज सेवा करता करता मुखी नाम प्रभूचे स्मरा म्हणून म्हणते बघा सद्मार्गाने सद्गुरु भजुनी सेवा सत्संग करा समाज सेवा करता करता मुखी नाम प्रभूचे स्मरा हो सद्मार्गाने सद्गुरु भजुनी सेवा सत्संग करा समाज सेवा करता करता मुखी नाम प्रभूचे स्मरा राम नाम घ्या ओ राम नाम घ्या आमचे पप्पाने गणपती शंकर आणि पार्वती मांडीवर बसले गणपती शंकर आणि पार्वती मांडीवर बसले गणपती तुकू मुकू बघतोय चांगला तुकू मुकू बघतोय चांगला तुझ्याकडे नाही कॅमेऱ्यात बघलो म्हणजे दिसा को यार कसे डोळे तुकू मुकू बघतोय चांगला आमचे पप्पाने
खपरा कोपऱ्याचं काय सांगलं तसं तुझं व्हिडिओ करतलंय आणि पाठवून देतलंय माझ्या वहिनी समजला. कोपरा कोपऱ्याचा नको रे सांगा. तुझा तुझा ठीक आहे, तुझा ठीक आहे, आला तुझा सुटलं. माझं काही नाही रे, माझा ठरला अजून उद्या होते ना. पण ज्यांचा नाही झाला त्यांना काय वाटत, वाईट वाटत. कोवायला बरं घाबरा घाबरायचं. हा त्यांचा हा ते एकदम चुकी. ते म्हणतले आए हो मेरे जिंदगी में तुम बहार बनके, आए हो मेरे जिंदगी में तुम बहार बनके, आंखों में तुम बसे तुम्हें हजार बनके, मेरे दिल में यूं ही रहना है, मेरे दिल में यूं ही रहना तुम प्यार प्यार बनके, आए हो मेरे जिंदगी में तुम बहार बनके, आए हो मेरे जिंदगी में तुम बहार बनके. आता चौसर ठीक. आणि एकदा जर चुनो लावून गेली काय मग काहीतरी जाऊन असं उपडी राहतो लोक केळीच्या मुळात अगदीच नाही तर. आणि मग म्हणतो रो जीता जिसके लिए जिसके लिए मरता था, जीता जिसके लिए जिसके लिए मरता था, एक ऐसी लड़की जिसे मैं प्यार करता था, ऐसी लड़की जिसे मैं प्यार करता था. त्याचा कर्म त्याचा माहिती म्हणून परत ढोपराचा सांगू नको. शेजून टाकून घेऊन त्याचा नाकोटा असू दे ना. काय तुका बोलायसारखं वाटतच नाही. तू तलवारच बँग करून टाकलं. पण एक गोष्ट तुका खरी सांगते, छत्रपती शिवाजी महाराजांका माहित होता ते झाशीची राणी लक्ष्मीबाई तिका सुद्धा माहित होता की भविष्यात जे वार करणारे जन्मात येतील त्यांच्यात हिंमत नसात शिवरायांच्या मावळ्यांवर पुढचून वार करूची. म्हणून बघा ना बऱ्याच फोटोत आपण बघतो ढाल ही नेहमी पाठीक लावलेली असतात, बरोबर ना. म्हणून असं काय नाही बुवा विषय. आज मी सुद्धा बराचसा काय व्यवस्थित प्लॅन करून येते म्हणजे बिंदास्तात. आज म्हटलं तो भरूनच जाऊ की आज लखलं का टाक बरोबर. आज म्हटलं थंडी किती असली म्हणून आज म्हटलं शेकोटी पेटून चालायची नाही. विचार 100% फायदा होतो पक्को. पण असो ठीक आहे. आणि तू गजर संपवून द्या. तू धमकी दिलंच नका पुढच्या बारी तुझं बघते. तू माझा काय करू शकत नाही, अजिबात काय नाही. तू गैरसमजात जगूच नको. तू जरी स्वप्नात न उठान म्हटलंस एका चिरडतंय काय शक्य नाही तुला. समजला. शिवाजी महाराज होते ना, शिवाजी महाराज तसे बारीक होते रे, बारीक होते. आणि असं मोठ्या पोटाचं होतो तो ऑब्झर्व कर. समजलं. माझे पोट मोठे लग्न झालंय पोट मोठाय टाकीन हवा काढून पिन लावले तर काय नाही बोलतो माका माहिती आहे. असं धन्यवाद. त्या ठिकाणी गजर संपवते बोलणं सुद्धा आपलं गजर सादर करू. ओके ना. आई बाबा दिना नाही हंसय जय मला, श्रीमंत चांगले मनोभावे आई बाबाची सेवा करा. हो आई बाबाची सेवा करा, बाकी काही एक करू नको. काय भुवाने सुद्धा मगाशी दुपावली असतात किंवा त्याच्या सुरुवातीत सुद्धा काय सांगितलं की आई वडिलांची सेवा करा. आणि त्यासाठी त्यांनी छान कुक्कुट स्वामींचा आणि कुंडलिकाचा उदाहरण दिलं आहे. धन्यवाद. श्रीमंत सांगे आई बाबा विना नाही हंसय जय मला, श्रीमंत सांगे मनोभावे आई बाबाची सेवा करा. राम नाम घ्या, ओ राम नाम घ्या, राम नाम घ्या, ओ राम नाम घ्या, राम नाम घ्या, ओ राम नाम घ्या. धन्यवाद.
सातेरी देवी माझे आई मजला ठाव द्यावा पाय. माझे आई मजला ठाव द्यावा पाय. पायी हळू हळू चाला